नमस्कार मंडळी, रोज सूप बनवायचा कंटाळा येतो ना, मग हे घरगुती सूप प्रेमिक्स एकदाच बनवून ठेवा। फक्त 2 चमचे प्रेमिक्स आणि 1 कप पाणी आणि काही मिनिटातच गरमागरम सूप तयार। पावसाळ्यात किंवा थंड वातावरणात हलकं आणि उबदार काहीतरी प्यावंसं वाटलं तर हे सूप नक्की करून बघा। रेसिपी सुरू करण्याआधी माझे किचनला अजूनही सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा। इथे मी 6 चमचे मसूर डाळ घेतलेली आहे, 5 चमचे मूग डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्ही तिन्हीपैकी 2 डाळी कोणत्याही वापरू शकता। मसूर मूग वापरू शकता किंवा तुरीची डाळ आणि मूग वापरू शकता, पण मूग ही कॉमन डाळ आहे। पुसून अर्धा तास पंख्याखाली वाळवून घेतलेत किंवा तुम्ही धुवून सुद्धा वाळवू शकता। तर कढई गरम झालेली आहे, आपण गॅस एकदम बारीक केलेला आहे। तर डाळी आपण सगळ्या एकत्र भाजून घेऊया। काळे डाग पडेपर्यंत भाजायचे नाही, छान असा खरपूस एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया। छान अशी आता डाळ भाजून झालेली आहे। आता मी काढून घेऊन थंड करून घेते। तर कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेऊया। याच्यात मी 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे धने, अर्धा चमचा म्हणजे 25 ते 30 अशा आपण मिरे घेतलेले आहेत आणि 2 कांदे, उभा चिरून कांदा घेतलेला आहे। तर आता आपण हे भाजून घेऊया। थोडा कांदा मऊ पडला की आपण याच्यात 25 ते 30 अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची घालणार आहोत, मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही वापरू शकता, असे तुकडे करून घालू शकता। जर आधीच तुम्ही हिरवी मिरची घातली तर हिरवी मिरचीला कलर असा काळा येतो, आपले करपण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे हिरवी मिरची सगळ्यात शेवट घालायची। आता हे दोन्ही साहित्य थंड झालेले आहे, तर आपण आता डाळ आधी मिक्सरमधनं काढून घेऊया। पावडरीची अशी बनवून घ्यायची किंवा थोडीशी रवाळपेक्षा थोडं जास्त बारीक करायचं जरा। तर आता आपण डाळ काढून घेतलेली आहे मिक्सरमधून। आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण थोडीशी वाटलेली डाळ आणि आपला तो मसाला आहे तो बारीक करायचा। जर ह्याच्या दोन्ही मिक्स बारीक केलं तर डाळ आपली बारीक होऊ शकणार नाही, त्यामुळे आपण थोडी अशी परत हे पीठ असं डाळीचं याच्यात घ्यायचं आणि नंतर थोडा हा मसाला असं थोडं करून आपण हे बारीक वाटून घेऊया। न पाणी घालता आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण हे सगळं बारीक केलेलं काढून घेऊया। आता याच्यात परत राहिलेलं सगळं पीठ घालूया, सगळा मसाला घालायचा, राहिलेला सगळा मसाला ह्याच्यात घालायचा। तर याच्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी पण हळद घेतलेली आहे, थोडंसं हिंग आणि अर्धा चमच्याला थोडंसं कमी असं पण लाल तिखट घेतलेलं आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही वापरू शकता। आता हे परत मिक्सरमधनं काढून घेऊया आणि जे पहिलं पीठ काढलं होतं त्याच्यात आपण मिक्स करायचं आहे सगळं। आता हे पहिलं पीठ आणि आत्ताचं तिखट घालून केलेलं पीठ आपण आता हे सगळं मिक्स करूया। मंडळी, आपलं प्रेमिक्स तर तयार आहे, पण यापासून सूप कसा बनवायचा ते आता बघूयात। तर एका भांड्यात आपण 2 चमचे प्रीमिक्स घेतलेला आहे आणि याच्यात आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत। छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही म्हणाल की असं हे झालं का सूप, तर सूप आपला अजून तयार नाही। तर आता फक्त पाण्यात आपल्याला मिक्स करायचं आहे हे। तर कढई गरम झालेली आहे, आपण आता गॅस एकदम मध्यम केलेला आहे। तर आता आपण हे सगळं मिश्रण याच्यात घालूया आणि छान अशी आपण एक उकळी आणूया। तुम्हाला पातळ घट्ट केवढं पाहिजे तेवढे त्याची तुम्ही करू शकता। तर मस्त अशी आपल्याला उकळी आलेली आहे। तुम्ही याच्यात 1 चमचा बटर घालू शकता, बटरमुळे खूप छान अशी चव येते, किंवा 1 चमचा तूप घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही। आणि वरून कोथिंबीर, तुम्ही याच्यात स्वीटकॉर्न पण उकडून घालू शकता, गाजर उकडून घालू शकता किंवा टोमॅटो। मस्त असं आपलं सूप तयार झालं, तुम्ही बघू शकता। तर मंडळी, आपलं घरगुती डाळींचं सूप प्रेमिक्स तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार एका नवीन रेसिपीसह। थँक्यू।